शिवसेना विरोधी पक्षनेते विधान परिषद आमदार माननीय श्री अब्बादास दानवे साहेब यांची शाखेत भेट या वेथाई शाखा प्रमुख 36 बाठू बानगुडे व त्याचे सहकारी यांनी विभागातील एस.के. पाटील हॉस्पिटलच्या समस्या आमदार अब्बादास दानवे त्यांच्या समोर लिखित पत्र देऊन लवकरात लवकर या समस्याचे समाधान करावे अशी विनंती केली। त्यासमयी उपस्थिती मान्यवर विभाग प्रमुख श्री संतोष राणे सो मनाली चौकीदार विधानसभा प्रमुख श्री संतोष धनावटे सो शुंभागी शिंदे विधानसभा संघटक श्री राजेश सपकाट सो नमिता कल्याणकर उपविभाग प्रमुख श्री वैभव मालनकर सो रुचिता आरोसकर विधानसभा निरीक्षक श्री तुकाराम कडू विधानसभा समन्वयक श्री प्रकाश लटके शाखा प्रमुख नरेंद्र मदन ज्येष्ठ शिवसैनिक अमृते साहेब शाखा समन्वयक श्री सतीश तेलकर कार्यालय प्रमुख श्री विठ्ठल नर उपशाखा प्रमुख संतोष अहरे रवींद्र राउत भारत कोठाय अनंत तांबे महेंद्र मेघे नितेश जाधव बाबू राउत राजेश महाडिक नीलेश भुवद हरीश परब बाबूडी जाधव लक्ष्मण वाटका वालमपुरी नायर संतोष चव्हाण समस्त शिवसैनिक महिला पुरुष उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1966 ला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमची पक्षाची स्थापना केली आणि कालच 19 जून 60वा वर्धापन दिन आम्ही साजरा केला। अतिशय उत्साहामध्ये हा वर्धापन दिन आम्ही षण्मुखानंद हॉलला साजरा करत असताना आज आमच्या शिवसेना शाखा क्रमांक 36 मध्ये आपले महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्री अंबादासजी दानवे एक कणखर आणि प्रखर असं नेतृत्व यांनी आमच्या शाखेला भेट दिली आणि शाखेला भेट देत असताना आमच्या शाखेचे शाखा प्रमुख बाळू बांगुडेजी तसेच आमचे शाखा समन्वय सतीश तेलकर कार्यालय प्रमुख सर्व उपशाखा प्रमुख गटप्रमुख महिला या सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे उत्साह दाखवला आहे। तुम्हाला ते सगळ्यांना माहीतच असेल की समोरचा पक्ष जो आहे तो आपले चोराचोरी पळवापळी चाललेली असताना 6 खासदार आमचे तिकडे गेलेले असताना पळवून नेलेले असताना आणि वरती आम्हाला म्हणते की तुमचे खासदार पळवलेत उद्धवजींना टेन्शन आम्हाला कधी टेन्शन आलं नाही कारण शिवसेना हा असा पक्ष आहे की हा तळागाळातून आलेल्या गटप्रमुखाला सुद्धा वरपर्यंत मंत्रिपदापर्यंत नेलेला पक्ष असल्या कारणाने आम्हाला आमच्याकडे भरपूर संपत्ती आहे। तुम्ही पळवा, तुम्ही स्वतःचा पक्ष उभा केलेला नसताना नेस्को मध्ये तुम्ही वर्धापन दिन साजरा करता परंतु आमच्याकडे 6 फुटी किंवा जेवढे जात असले तरी जाऊ द्यायचे उद्धव साहेब म्हणतात कारण आजचा दिवस जरी माझा नसला तरी नक्कीच उद्याचा दिवस माझा आहे। हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जे शब्द आहेत हे खरे आहेत आणि हे खरे होतील हे या सगळ्याला आम्ही कट्टर शिवसैनिक आम्ही जे आहोत हे आम्ही आत्ताच आश्वासन देतो आव्हान देतो की उद्धवजींच्या पाठीमागे आम्ही असेच कणखर उभे राहू। अंबादासजी दानवे यासाठीच आमच्याकडे या वेळेला 44, 45 आणि 36 तसेच मालाड पश्चिमेकडे सुद्धा भेट देत आहेत कारण असे नेते आल्यानंतर आमच्या ज्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तो एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण होतोय आणि अजून आम्ही जबरीने काम करू असं आम्ही आश्वासन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख युवा पक्षप्रमुख आमदार माजी परिवहन मंत्री आदित्य साहेब ठाकरे तेजस उद्धव ठाकरे यांना स्मरण करून आजचं खऱ्या अर्थाने आम्हाला सांगायचं तर काल 60वा हरक महोत्सव वर्धापन दिन शिवसेनेचा झाला। या शिवसेनेच्या महोत्सवामध्ये आम्ही सगळे शिवसैनिक वरिष्ठ पदाधिकारी गेलो होतो। त्यामध्ये एवढं मन भरून आलं की साक्षात खरंच बाळासाहेब ठाकरे असते तर अजून काहीतरी आम्हाला हे करायला मिळालं असतं। जे कोणी या ठिकाणी जे आमदार आहे खासदार आहे जे आज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जे काय करतात आहे गद्दारी करतात आहे त्यांना खरंच आळा घातलाच पाहिजे। काल आम्हाला असा मेसेज मिळाला की काही पेटून उठलं पाहिजे आणि या गद्दारांना घशात घुसून त्यांच्या घराघरात घुसून जाळपोळ केली पाहिजे। परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे खरंच सन्माननीय आहेत कारण ते सगळ्यांचा आदर करून स्वतः म्हणाले की अशा प्रकारचं आपण काय करत नाही आहे। पण आज आपल्या विभाग प्रमुख संतोषजी राणे साहेब यांनी विधान परिषद आमदार दानवे साहेबांना प्रत्येक शाखेवरती विजिट देण्यासाठी आवर्जून प्रयत्न केला होता आणि तो चांगल्या प्रकारे सक्सेस झाला। आमच्या कांदिवली पूर्व विधानसभामध्ये शाखा क्रमांक 44, 45 आणि 36 माझी ही शाखा 36 असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा विभाग प्रमुखांनी इथे विजिट द्यायला दानवे साहेबांना बोलवलं होतं। स्थानिकांच्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांना त्यांच्या समोर मांडायच्या होत्या। या ठिकाणी एस.के. पाटील सारखं महानगरपालिकेचं हॉस्पिटल असताना सुद्धा सामान्य गोरगरिबांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही। काही यंत्रणा तिथे अधुरे असल्यामुळे तिथे काही मिळत नाही। काय त्यांनी तिथले डॉक्टर स्वप्नील
यांनी आम्ही त्यांना भेट दिली होती. त्या समयी आमच्या बरोबर बाबू राऊत आणि माझे कार्यालय प्रमुख आणि इतर शिवसैनिक होते. त्यांच्या ज्या समस्या ऐकल्यानंतर आम्हाला खरंच वाईट वाटलं की एवढं महानगरपालिकेचं हॉस्पिटल असताना आम्हाला बाहेर फिरावं लागतं, जसं शताब्दीला जावं लागतं, कधी ट्रॉमा हॉस्पिटलला जावं लागतं. जर ही समस्या आम्ही सर्वांनी मिळून दानवे साहेबांसमोर मांडलेली आहे. त्याचबरोबर काही गोष्टी या ठिकाणी आहेत त्या सुद्धा आम्ही त्यांना लेटर दिलेले आहेत. आणि मला असा विश्वास आहे की शाखा क्रमांक 36 चे बाळाबांगुडी शाखा प्रमुख असल्याच्या याच्यामध्ये त्या कारकिर्दीमध्ये मला पहिल्यांदा मोठा आनंद होतो की मला शाखा प्रमुख झालेले 11 महिने झालेले आहे. आणि त्या दरम्यान विभाग प्रमुखांनी मला जे सहकार्य देऊन या ठिकाणी विधान परिषदचे आमदार दानवे साहेबांना इथे आणून त्यांचा मी खरंच आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे काही समस्या मोठमोठ्या समस्या असतात त्या विभाग प्रमुख आणि आमदारांच्या माध्यमातून होतात. तर स्थानिक लेवलला मी हा विचार करतो की स्थानिक जे आमचा वॉर्ड क्रमांक 36 आहे तो कशा प्रकारे चांगला होईल, या ठिकाणी गोरगरिबांना चांगल्या सुविधा मिळावा हा एक शाखा प्रमुखाचा जो प्रयत्न आहे तो करण्याचा मी प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार दानवे साहेब प्रत्येक शाखेला भेट द्यायला, म्हणजे या शाखेला असं नाही, प्रत्येक शाखेला भेट द्यायला आले. आज आमचं कांदिवली विधानसभा 44, 45 आणि 36 तसंच मालाड वेस्ट तिथे आता सर्व शाखांना भेट देत असे सर्व वरिष्ठ नेते येऊन शाखेला भेट देत आहेत. आणि आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे खरंच त्यांचं सर्वांवर प्रेम आहे. आम्ही जरी गेलो तरी पण आम्हाला मातोश्रीवर जाण्यात इथं आहे, आम्हाला भेट देतात. तिथे काय काय लोक बोलतात म्हणे भेट देत नाही, असं नाही. आता वरिष्ठ आता गेलेत त्यांनी एवढं म्हणजे एवढी पद देऊन एवढं हे करून सुद्धा त्यांनी त्यांच्यावर आरोप केले, हे आम्हाला शिवसैनिकांना मान्य नाही. आणि आम्ही सर्व शिवसैनिक पेटून होतो जर त्यांच्यावर कोणी असा आरोप केला तर. एवढेच मी 2 शब्द. हे जे 6 गद्दार खासदार गेलेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. आणि त्यांना त्यांचं घरी येणे आता मुश्किल झाले. स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी त्यांची वाट बघतायत. स्थानिक पदाधिकारी आणि तिकडचे शिवसैनिक त्यांची वाट बघतात की कधी ते येतात आणि शिवसेना स्टाईलने त्यांना कसं स्वागत करायचं हे सर्व ठरलेलं आहे. काल आम्ही षण्मुखानंदाला होतो. आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेने आम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे त्यांनी तर सांगितलेलं आहे, तुम्हाला मी नव्हे बाळासाहेबांनी याच्या अगोदरच ऑर्डर दिलेली आहे, आदेश दिलेला आहे, तुम्ही त्यांची जागा दाखवा. त्यांना निवडून तुम्ही दिलेत ना, आता त्यांचं काय करायचंय ते तुम्ही करा. जसं संजय राऊत साहेबांनी बोलला, ऑपरेशन तुडवा 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 तुडवाच, म्हणजे बाकीच्यांना पण दहशत लागेल की पक्षाने तुम्हाला तिकीट दिली, मोठं केलं आणि निवडून स्थानिक शिवसैनिकांनी दिलंय. त्यांचा विश्वासघात करून तुम्ही आज सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी पैशासाठी दुसऱ्याकडे जाताय. काय कमी केलंय तुम्हाला पक्षाने? बाळासाहेब होतात म्हणून तुम्ही आज मोठे झालात. उद्धव साहेबांनी तुमचा सन्मान करून तुम्हाला तिकीट दिलंय, त्यांचा तुम्ही अपमान करून आज तुम्ही आम्हा सर्वांना सोडून तिकडे गेलात ना, ह्याची अद्दल तुम्हाला घडेलच. आणि ह्या सर्वांच्या पाठी जो आहे जे करतात त्यांनाही माहित पडेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय आहे ते आम्ही दाखवून देऊ तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.